नमस्कार मंडळी, आपण नेहमी ऐकतो की प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. पण जर एखादी व्यक्ती अनेक वर्ष असह्य वेदना सहन करत असेल तर तिला मृत्यूचा अधिकार मिळायला हवा का? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका ऐतिहासिक निकालामध्ये निष्क्रिय इच्छा मरणाला म्हणजेच पॅशिव्ह युथेनेशियाला कायदेशीर मान्यता दिली आहे. आता इतिहासामध्ये पहिल्यांदाच 32 वर्षीय हरीश राणा या तरुणासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मार्गदर्शक तत्वानुसार अशी मंजुरी दिली आहे. आता हा हरीश राण नेमका कोण आहे? त्याला 13 वर्ष लाईफ सपोर्टवरती का राहावं लागलं आणि इच्छा मरणाचे प्रकार नेमके कोणते आहेत आणि इतिहासामध्ये हे प्रकरण इतके महत्वाचं का मानलं जात आहे? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. गाझियाबादचा राहणारा 32 वर्षीय हरीश राणा हा 2013 मध्ये पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होता. तेव्हा हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तेव्हापासूनच तो गेली 13 वर्ष परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये म्हणजेच जिवंत असून देखील मेंदू काम न करण्याच्या अवस्थेमध्ये होता. आता तो 100% विकलांग असून क्वाड्रिप्लेजियाशी झुंज देत होता. तर श्वास घेण्यासाठी त्याला टेट्रोयास्टॉमी ट्यूब आणि जेवणासाठी त्याला गॅस्ट्रोजेजुस्टॉमी ट्यूब लावली जात होती. आता तो पूर्णपणे कृत्रिम वैज्ञानिक मदत आणि लाईफ सपोर्ट सिस्टीमवरती अवलंबून होता. आता डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याची कोणतीच शक्यता उरली नव्हती आणि याच वेदनादायी स्थितीची दखल घेत न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला, न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने हरीशला एम्स मध्ये दाखल करून लाईफ सपोर्ट सिस्टीम हटवण्याचे ऐतिहासिक आदेश दिले. आता हे प्रकरण देशाच्या इतिहासामध्ये खरं तर अत्यंत महत्वाचे आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने स्वतः पहिल्यांदाच एखाद्या रुग्णासाठी हा थेट निर्णय दिला आहे. खरं तर न्यायालयाने स्पष्ट केलं की मानवी आत्मसन्मान हा सर्वात महत्वाचा आहे. आयुष्य कृत्रिम साधनांच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न करते, पण हे एखाद्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाविरोधात असते आणि जर प्रकृती सुधारण्याची कोणतीही आशा उरली नसेल तर त्या व्यक्तीला मृत्यूचा पर्याय निवडण्याचा पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहे आणि हेच या निकालामुळे अधिकृतरित्या ठळकपणे उघड झालेलं आहे. आता या निकालामुळे भविष्यामध्ये अशाच असह्य आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक मोठा कायदेशीर मार्ग खुला झाला आहे. आता सर्वात पहिल्यांदा इच्छामरण म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. आता कायद्यानुसार याचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक आहे पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजेच इच्छामरण आणि दुसरा आहे ऍक्टिव्ह युथेनेशिया. आता पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छामरण. यामध्ये एखाद्या रुग्णाला वाचवण्यासाठी केले जाणारे औषधोपचार बंद केले जातात किंवा त्याची लाईफ सपोर्ट सिस्टम हटवली जाते आणि यामुळे नेमकं होतं काय तर त्याचा नैसर्गिक मृत्यू येऊ शकतो. आता भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार याच पद्धतीला परवानगी आहे. दुसरीकडे ऍक्टिव्ह युथेनेशियामध्ये रुग्णाला विषारी इंजेक्शन देऊन त्याचा मृत्यू दिला जातो. भारतामध्ये या पद्धतीवरती पूर्णपणे बंदी आहे, मात्र जगातील काही मोजक्या देशांमध्ये याला परवानगी दिली जाते. आता हरीश राणा प्रकरणामुळे आज देशामध्ये सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याच्या अधिकाराला एक नवीन आणि महत्वाची कायदेशीर दिशा दिली जाणार आहे. तर माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.